नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत. आजची तारीख आहे 28 जानेवारी. चला आपण बघूया आजच्या बाजार समित्यांमध्ये कोणत्या बाजार समित्यांमध्ये किती आवक आणि कांद्याला काय बाजारभाव मिळालेला आहे तो. सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत, ती म्हणजे अकोला. आपण बाजार समिती बघणार आहोत. अकोला या बाजार समितीमध्ये 800 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹500, जास्तीत जास्त भाव ₹1900 आणि सर्वसाधारण भाव ₹1300. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2130 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव हा ₹500, जास्तीत जास्त भाव ₹1400 आणि सर्वसाधारण भाव ₹950 मिळाला. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 710 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1800, जास्तीत जास्त भाव 2500 आणि सर्वसाधारण भाव ₹2200. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 12407 क्विंटल कांद्याची आवक होती. या बाजार समितीमध्ये भाव 1000 ते 1900 पर्यंत मिळाला आणि सरासरी भाव ₹1450 मिळाला. त्याचबरोबर सातारा या बाजार समितीमध्ये 292 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹1000 आणि जास्तीत जास्त भाव ₹2000 आणि सर्वसाधारण भाव ₹1500 इतका मिळाला. त्याचबरोबर मित्रांनो, आपण बाजार समिती बघणार आहोत सोलापूर. सोलापूर या बाजार समितीमध्ये 48,709 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹100, जास्तीत जास्त भाव ₹2100 आणि सर्वसाधारण भाव ₹800 होता. येवला या बाजार समितीमध्ये 20,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹250, जास्तीत जास्त भाव ₹1462 आणि सर्वसाधारण भाव ₹1150. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 369 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹700, जास्तीत जास्त भाव ₹2900 आणि सर्वसाधारण भाव ₹1800. नागपूर या बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹1200, जास्तीत जास्त भाव ₹1600 आणि सर्वसाधारण भाव ₹1500. मनमाड या बाजार समितीमध्ये 10,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹500, जास्तीत जास्त भाव ₹1436 आणि सर्वसाधारण भाव ₹1300. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 3,750 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹800, जास्तीत जास्त भाव ₹1351 आणि सर्वसाधारण भाव ₹1225. भुसावळ या बाजार समितीमध्ये 8 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹800, जास्तीत जास्त भाव ₹1200 आणि सर्वसाधारण भाव ₹1000. देवळा या बाजार समितीमध्ये 8,300 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹250, जास्तीत जास्त भाव ₹1400 आणि सर्वसाधारण भाव ₹1300. त्याचबरोबर सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 6,568 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹500, जास्तीत जास्त भाव ₹2000 आणि सर्वसाधारण भाव ₹1250. पुणे या बाजार समितीमध्ये 17,390 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹500, जास्तीत जास्त भाव ₹1800 आणि सर्वसाधारण भाव ₹1150. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 14 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹800, जास्तीत जास्त भाव ₹1200 आणि सर्वसाधारण भाव ₹1000. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 8 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹1200, जास्तीत जास्त भाव ₹1300 आणि सर्वसाधारण भाव ₹1250. वाई या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹1000, जास्तीत जास्त भाव ₹1800 आणि सर्वसाधारण भाव ₹1500. त्याचबरोबर मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 220 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹200, जास्तीत जास्त भाव ₹1740 आणि सर्वसाधारण भाव ₹1350. कामठी या बाजार समितीमध्ये 32 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹2060, जास्तीत जास्त भाव ₹2560 आणि सर्वसाधारण भाव ₹2310. नागपूर या बाजार समितीमध्ये 2100 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹1800, जास्तीत जास्त भाव ₹2200 आणि सर्वसाधारण भाव ₹2100. आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 17,500 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव ₹400, जास्तीत जास्त भाव ₹1699 आणि सर्वसाधारण भाव ₹1275.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव बघितलेले आहेत आणि कोणत्या बाजार समितीत कसा बाजारभाव मिळाला, किती आवक होती तेही आपल्याला समजलेलं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे पिकांचे ताजे बाजारभाव बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.